ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नमस्कार, वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी प्रणाली। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। सन्माननीय उद्योजक विजयदादा गोरे यांना लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड होती। गरीब वडार समाजाच्या पोटी आपण जन्माला आलो, खूप मेहनतीने आपण उद्योगपती झालो। परंतु आपल्या वडार समाजातील अनेक बहुतांशी समाज बांधवांना एक वेळचे अन्न आपल्या कुटुंबातील व्यक्तींना द्यायसाठी ऊन वारा पावसाची तमा न बाळगता कष्ट करावे लागते। परिणामी आपल्या वडार समाजातील अनेक कुटुंबातील पुरुष उदरनिर्वाह करण्यासाठी खाजगी सावकार यांच्याकडून व्याज स्वरूपात पैसे घेतात। यामध्ये अनेकांची असलेली झोपडपट्टी असो व घर हे देखील सावकार काढून घेतो। राबून सावकारीने बेहाल झालेला वडार बांधव बेहाल होऊन व्यसनाधीन बनतो। त्यामुळेच वडार समाजाच्या मुलामुलींचे शिक्षण होत नाही व काहीतरी करून मुले व मुली शिक्षण घेतो म्हटले तरी उच्च शिक्षण पैशाअभावी असो किंवा जाती दाखला मिळत नाही म्हणून शिक्षणापासून वंचित राहतात। आणि म्हणूनच यांचा संपूर्ण विचार करून विनिमय समाज बांधवांशी साधून सन्माननीय वीर वडार एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयदादा गोरे यांनी समाज बांधवांना प्रत्यक्षात भेटून सर्वांच्या सामुदायिक गरजांची विचारपूस करून सावकारीपासून असू दे अथवा कोणत्याही प्रकारच्या अन्याय अत्याचार याविषयी तोडगा काढून वडार समाजावर होणारे अन्याय अत्याचार याविरुद्ध लढा देऊन वडार समाजाला न्याय मिळवून देण्याचा एकच ध्यास घेतला आहे। वडार समाजावरील अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी वडार समाजाचे लढवय्या नेते रविभाऊ शिंदे यांना देखील सोबतीला घेतले आहे। सन्माननीय वडार समाजाचे नेते रविभाऊ यांच्याकडील सर्व टीम सन्माननीय उद्योजक विजयदादा गोरे यांच्या खांद्याला खांदा लावून वडार समाजाची सेवा करण्यासाठी वडार समाजावर होणारे अन्याय अत्याचार याविरुद्ध लढण्यासाठी सज्ज आहेत। वडार समाजाचा सच्चा लढवय्या नेते म्हणून रविभाऊ शिंदे यांची ख्याती आहे। प्रशासनावर वचक निर्माण करणारे अनेक समाज बांधवांना एकत्र करून बजरंगबलीचे वज्रमूठ बांधून आपल्या भाषण शैलीतून वक्तृत्वाने समाजाला प्रेरणा देणारे, दिशा देणारे, समाजाच्या लढ्यात अग्रेसर राहून वडार समाजाला उन्नतीवर घेऊन जाणारे, यासाठी प्रदीर्घ चळवळ उभे करणारे सन्माननीय वडार समाजाचे नेते रविभाऊ हे उद्योजक विजयदादा गोरेंच्या मागे व सोबतीला आहेत। आणि म्हणूनच विजयदादा गोरे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन वडार समाजाच्या अडचणी जाणून घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढून वडार समाजातील शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, नोकरी, उद्योगधंदे, घरकुल योजना यांचा विचार करून प्रत्येकाला घरासह रोजगार मिळवून देण्यासाठी आग्रही आहेत। यासाठी वडार समाजातील महिला भगिनी यांना स्वयंरोजगार देणार आहेत, महिला सक्षमीकरण करणार आहेत। प्रथमतः स्वतः खर्चात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक वडार भवन बांधण्याचा त्यांचा मानस आहे। त्यांची अंमलबजावणी सुद्धा त्यांनी प्रत्यक्षात केली आहे। महाराष्ट्र शासनाचा तांडा योजना यामध्ये वडार समाजातील प्रत्येक कुटुंबाला राहण्यासाठी घर व व्यवसाय करण्यासाठी जागा विकसित करून देणार असल्याचे आश्वासन सन्माननीय उद्योजक विजयदादा गोरे यांनी केले आहे। वीर वडार एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयदादा गोरे व टीमला महाराष्ट्रातील झंझावती दौऱ्याला साप्ताहिक वडार परिवर्तन व न्यूज चॅनल परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा। वडार समाजाचा महाराष्ट्राचा जाणता राजा इंदोरकर साहेब, वडार समाजाचा आराध्य दैवत बजरंगबली आज मुंबई येथील वीर वडार एकता फाउंडेशनच्या या संघटनेच्या माध्यमातून सन्माननीय विजयदादा गोरे साहेबांना या महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी मी रवी शिंदे त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे असे वीर वडार एकता फाउंडेशन या ठिकाणी आपण ही संघटना
स्थापन केली आणि महाराष्ट्रभरातून मला हजारो फोन माझ्या मोबाईलवर आले, मेसेजेस आले, सोशल मीडिया माध्यमातून मला समाजाने प्रश्न देखील विचारला. असे मेसेज आले की दादा आम्ही तुम्हाला आता एक नवीन सूर्यस्थ आमच्या समाजामध्ये होते त्या आशेने तुम्हाला आम्ही पाहत आहोत. हे सगळे बघता महाराष्ट्रामधून ज्यांनी पश्चिम महाराष्ट्रातला पूर्ण नेतृत्व करणारा धडाडीचा कार्यकर्ता, ज्यांना वडार समाजाने बॉस म्हणून नाव दिलं, ते आमचे रवी शिंदे. या ठिकाणी त्यांचा सत्कार केला मी, त्यांनी मला या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांचे सहकारी धोत्रे साहेब, विटकर साहेब, आता ते रवी भाऊच्या खांद्याला खांदा लावून ते काम करत आहेत, ते पण काही कमी नाहीये. आज ही लोक माझ्या पाठीशी उभी आहेत, तर माझी कॉलर अजून टाईट झाली आणि माझी छाती अजून उंच झाली. जर असे कार्यकर्ते, असे अध्यक्ष, असे जिल्हा अध्यक्ष, असे पश्चिम महाराष्ट्र नेतृत्व करणारे लोक जर माझ्यासोबत असतील, माझे बांधव जर माझ्यासोबत असतील, हा विजय गोरे या महाराष्ट्रात वडार समाजाला न्याय दिल्याशिवाय हा राहणार नाही. आज रवी बॉस, मी त्यांना मध्ये कॉन्टॅक्ट झाला, मी बॉसच म्हणून बोललो. तुम्हाला महाराष्ट्राची उपमा बॉस आहे, तर मी अध्यक्ष असेल पण तुम्हाला मी बॉसच बोलणार. तुम्ही आमचे बॉस, आम्ही तुमचे कार्यकर्ते. म्हणून या ठिकाणी आम्ही काम करू आणि समाजाला कुठे पुढे नेण्याचं काम करू. बऱ्याच संघटना आल्या गेल्या, माझं नाव पाहत असाल तुम्ही. वडार शिल्पकार, वडार महान, वडार समाजाचा रयतेचा आमचा राजा हिरोजी इटळकर, हे नाव तुम्ही अजूनपर्यंत ऐकलं नसाल. रायगड किल्ला ज्यांनी बनवलं, त्याचा अभियंता, त्याचा इंजिनियर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी घोषित केलं, त्यांचा मान सन्मान केला. बोल हिरोजी, तुला काय पाहिजे? हिरोजी स्वार्थी माणूस नव्हता, स्वार्थासाठी बिलकुल त्यांनी केलं नाही. महाराज आमच्या भाषेमध्ये राय, दगडाला राय म्हणतात. एक तुम्ही रायगड किल्ला म्हणून नाव द्या आणि दुसरं पायथ्याशी माझं नाव टाकून जेव्हा जेव्हा तुम्ही किल्ल्यावर चढाल, पहिले तुमचे पाय मला लागतील. ह्याच्यापेक्षा जास्त आशीर्वाद मला काहीच होणार नाही. म्हणून त्यांनी आज रायगड किल्ला बनवला. पहिला मान सन्मान वडार, वीर वडार एकता फाउंडेशन मध्ये पहिले आमचे राजा म्हणून घोषित करतो. आमचे वडार समाजाचे नेतृत्व, वडार समाजाचा एक हिरा हिरोजी इटळकर म्हणून होते. आता मी जास्त बोलत नाही. आज मी आनंदामध्ये आहे. तर रवी भाऊ जसा माणूस आमच्या या वीर वडार एकता फाउंडेशनला खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करणार आहे. आणि रवी भाऊच्या मागे मी आहे, विटकर साहेबांच्या मागे मी आहे, धोत्रे साहेबांच्या मागे आता विजय गोरेचा त्याग लागलेला आहे. हे पूर्ण समाजाने लक्षात, आणि काही एक समाज कंटकाने पण लक्षात ठेवा. हा मॅसेज पुन्हा महाराष्ट्रात व्हायरल होऊ द्या. जय बजरंग, जय वडार.